दोस्तांनो, आजच्या घडीमध्ये आता आपण घरी आलतो उठून 5 वाजता. आंघोळ केली, फ्रेश झालो. आंघोळ म्हणजे आपण बाहेरच केली. आणि तुम्ही म्हणता घरात गेला, गटात बसला आणि घरात गेला. आपण काय घरात गेलो नव्हतो. आईला हाका मारून बाहेर पाणी घेतलं होतं आणि मग ते आंघोळ केली. छत्री घेऊन आता मंदिरात चाललोय भैरवनाथाच्या माळा करायला. चला तर. आणि हे पाऊस सारखाच येतोय. रात्री 3 वाजता, रातच्या 3 वाजता पाऊस चालू झाला आहे. ते अजूनपर्यंत पाऊस चालला आहे. हे पावसाने नको नको केले आणि पाऊस काय उघडा नाही, सारखाच पाऊस चालू आहे. आता आपण चाललोय आमच्या रुद्रक. काय करतोय ते, उठलाय का झोपलाय का ती बघायला जाऊया रुद्रक. चला. रुद्रक गेलतो. रुद्र बसलाय खेळता आजोबांबरोबर, बाऊंबरोबर. त्याच्याकडे गेलो, त्यांनी छत्री घेतली, बसलाय खेळत पडवीत छत्री. पाऊस आला म्हणत. त्याला छत्री लय आवडते रुद्रला. चला तर. छत्री पार रुद्रने उघडली आणि छत्री पार अशी एक गोळा झालेली. आपण छत्री फुलवूया. उपासवाल्याने दोस्तांनी माझ्या आज केसरी कलरचा शर्ट घालायचा आहे आणि बायांनी केसरी कलरची साडी घालायची. आज आहे 6वी माळ. आमचा उमड्या गेलेला असून फुलं घेऊन तरवड्याची. चला तर आपण जाऊया लवकर मंदिरात. चाललोय आपण आता मंदिरापाशी आलेलो आहे आणि हातात छत्री धरून धरून हात पण दुखायला लागलाय. आणि एका हातात छत्री आहे आणि एका हातात मोबाईल आहे. छत्री बंद करायचा होतं, मोबाईल ही होईल, ठेवून द्यायला लागेल. त्यामुळे नक्की काय करावं काय नाही ते काय कळणार. आपण आले मंदिरापाशी. आमचे गडी उपासवाले आलेले काय दिसत नाही. कसे आहेत, सारखा ही चिडचिडी चालू आहे. त्यामुळं काय काय येतात छत्री घेऊन आणि काय काय थांबताना पाऊस उघडल्या येतात. सारखंच चालू आहे, रिमझिम रिमझिम रिम. रातच्या पाठ 3 वाजता पाऊस चालू झाला आहे. ते अजूनपर्यंत पाऊस झाला. रस्त्याच्या कडेने नुसतं पाणीच पाणी साचलेले हे बघू शकता. असे डकले भरलेले आहेत, खड्डे पाण्याने. असे आपण काळूबाईला आलेलो आहे माळ घालायला. आपले बाकीचे गडी माळा घालायला गेलेले आहेत. आणि हे पहा वाड्याला पाणी किती आहे. बंधाऱ्यावरनं पाणी पडतंय. पाण्याचा तुम्हाला आवाज येत असेल. माळ घालून झालेली आहेत. ते रोडला येऊन उभं थांबलेत, ती येतात बघा. त्या बंधाऱ्यावरनं पाणी पडतं, इकडून येते खालनं नळ्या टाकून ते वाड्याला जाते वाड्यानी. आणि ह्या पाण्याला लय प्रेशर आहे. तुम्ही बघू शकता किती आवाज येतोय. आलेले तर आमचे मामा माळा घालून काळूबाईला. चला आता खंडोबाला घालू आणि जाऊया मंदिरात. चला. बघा गटाची माळ घातलेली देवीच्या काळूबाईच्या. आणि म्हणतात आपण गडीभर पाणी बघूया बांधाऱ्यातलं कसं पडतंय ते मी पण बघू शकता. आणि आता आम्ही सगळे मिळून चाललेलो आहे खंडोबाला माळ घालाय, खंडोबाच्या मंदिराला. चला तिथनं मंदिरात जायचं भैरवनाथाच्या. आता माळ घालून आम्ही मंदिरात गेलतो. मंदिरात बसलो गडीभर. आता फराळाचं करायला घरी चाललेली. आणि आता पाऊस उघडलेला आहे. मग फराळाचं करून परत मंदिरात यायचं. मग 5:30ला परत आपलं घरी जायचं. घरी जायचं म्हणजे घरी जायचं, मग घरात जायचं नाही. आपण पडूतच बसलेलो असतो. पडूतनं आवाज द्यायचा, काय लागन ते आपल्याला पडूतनं आईला आवाज द्यायचा. आई घेऊन येते. आम्ही दोघं असतो. आणि मग 6 वाजता
फराळाचं घेऊन आपलं मंदिरात यायचं आणि तिथं फराळाचं करायचं, घडीभर थांबायचं. मग 9 वाजता छबिना चालू होतो. मग छबिना चालू करायचा. प्रत्येक देवाची आरती घ्यायची, खंडोबाची घ्यायची, मग आपली महादेवाची घ्यायची आणि मारुती देवाची घ्यायची, लक्ष्मी आईची घ्यायची आणि ज्योतिबाची घ्यायची. ती झाल्यावर सगळी आरती मग छबिना आपला स्टॉप होतो. चला तर आपण मग छबिना चालू झाल्या परत छबिनीच्या टायमिंगला भेटूया. चला गडीवर ब्रेक घेऊया आपण. थोड्याच वेळाने दांड्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. हाय हॅलो, आपण आता आलेले घरी मोबाईल ठेवायला. चोरटी सुट्ट्यात म्हणून आपण मोबाईल घरी ठेवणार आहे आणि व्हिडिओ आपण दिवसा आता काढायला चालू करणार आहे. आणि आपण आता मोबाईल ठेवूया. व्हिडिओ चांगला व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.